विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री हरे राम कृष्ण हरे गीता 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 वाचे जे म्हणाले नाही पुनरावृत्ती दयाल नाही पुनरावृत्ती दयाल नाही पुनरावृत्ती दयाल Yeah.
दया पुरुषोत्तम नविसंबे दया पुरुषोत्तम नविसंबे
नाही पुनरावृत्ती तयाचा नित्यनेम वाचे वरता अक्षरी नित्यनेम वाचे वरता भवसिंधु तले आरक्षणी एका जनार्दने विग्रहांचे पुरुषोत्तम दयान विसंगे नित्यनेम वाचे वरताक्षरी भवसिंधु तले आरक्षणी माय कपिते तले विमरक्षा प्रकुंडै पायला समन्विते समागते समानंद संकर हरिनामि वारनु अनंतापुर प्रकरण श्री चरण सदाशिवा जन्मकालान देवा विश्वरूपाय सद्गुरुदासता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती दारा कृपाण देवा मुक्ता वै मुक्ती गुणा भवनी आद्य दैनिवादी या जगदारा लागे अवतार देवया विवाद सिद्धायथा मुक्ता वै मुक्ती गुणा भवनी आद्य दैनिवादी ओम ब्रह्मांड परमसुतम जीवनानुति ब्रह्मादि कांडं संजम तत्माचारक्षण एकमित्र विमलजं सर्वदे साक्षिभूतं भावाति कंचनमयं सद्वृन्दं श्रीपादराजं मोक्षानामयं विष्णुदेवानन्दं मार्गदर्शयां विष्णुं विठाला भगवान अवधूत दत्तात्रयांचा अवतीर्ण हा उत्सव चालू आहे. श्री सद्गुरु सामाजिक प्रतिष्ठान श्री दत्त मंदिर N11 सेक्टर नेताजी सुभाषचंद्र बोस नगर दिल्ली सेंटर धाडको या परम पावन भूमीमध्ये माझ्या प्रभूचा हा तुम्ही उत्सव साजरा करत आहात. तुमच्या सर्व संत महात्म्यांच्या चरणी लाख लाख धन्यवाद देतो. वारकरी संप्रदायाचे कीर्तन यावर्षी चालू झाले व 5वा दिवस असता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही दिला. लागतं दुःख करता करता चालू झालं रडतं पडतं ते उभं राहतं याला मग पाहिजे. धर्माचं कार्य आहे मायबाप. या निमित्ताला अरे भगवान जो अवतीर्ण होतो ना कशा करता अवतीर्ण होतो हे तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे. भक्ती भरपूर चालली जगामध्ये पण भक्ती करत असताना ज्या भक्तीचा परिणाम जीवनात येत नाही तोपर्यंत त्या भक्तीला काही अर्थ नसते. म्हणून माझ्या प्रभूला ते अवतीर्ण व्हावं लागलं त्याला कारणच हे आहे का समाज विखुरलेला आहे आणि त्या समाजाला कुठेतरी उद्धाराच्या मार्गावर आणण्याकरता भगवंताला या सृष्टीमध्ये अवतार घ्यावा लागतो. म्हणून या सज्जनांच्या माध्यमातून तुमच्या सर्व संत महात्म्यांच्या दर्शनाला देवाला अशी अद्भुतपणे प्रेमाची मोठी सुधार महाराज शिरून या महात्म्याने फोन केला. बाबा आमचं पहिलं वर्ष आहे तुम्हाला यावं लागेल. हरकत नाही एवढ्या करतात आपला जन्म झालेला आहे. म्हणून ही 5व्या क्रमांकाची सेवा तुम्ही सर्व गुरुजन महाराज या ठिकाणी आहात बरं का. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. शेतोड बाबा कमिटीच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. सगळ्यांचे नाव मला काही माहित नाही आणि तुमच्या एरियातली पहिली सुनी म्हणजे मला कोणाचं नाव गाव काही माहित नाही. मृदंग सम्राट आम्हाला साथ द्यायला होते मागं परंतु आता भाऊ या 6 लागतं नुसते आपल्याला एका तासामध्ये कार्य करायचं असतं मोकळं व्हायचं असतं. संस्थेची मला सुद्धा लागला. धन्यवाद तुम्ही सर्वांना या ठिकाणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. कारण काय झालं तुमचा आहे 7:30 ते 9:30 कार्यक्रम कॉम्प्लीट पण ते चला चालता 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 आता 9 वाजले. आता किती वेळ चालवायचे तुम्ही सांगायचं. आरती किती वाजेला असते तुमची? 10:30 असते. मी 10:15 कार्यक्रम 100% संपवणार. 1.25 तासामध्ये बसलेल्या पैकी जरा विचार करा. कीर्तन खूप ऐकतो आपण. सगळे कीर्तन आहे. नारळी कीर्तन आहे, वारकरी संप्रदायाचे कीर्तन आहे, शिवपंथाचे कीर्तन आहे, सगळ्याच पंथात कीर्तन आहे. ऐकून ऐकून पिकले कान तरी झाले ब्रह्मज्ञान. कीर्तन किती ऐकायचं? मरुस्तर कीर्तन लोक ऐकतात. मेल्यावर बी कीर्तन असतात. मेल्यावर ढकल्यानंतर वर्षानंतर सुद्धा कीर्तन असतात. ऐकायचे किती आणि कशा करता ऐकायचे? परमार्थ का करायचा? कशा करता करायचा? किती करायचा? कुठपर्यंत
काहीतरी लिमिट असली पाहिजे का नाही? मागून आलं पुढे चाललं, मागून आलं पुढे चाललं. सासू करीत होती म्हणून सून करू राहील. सासू ज्या खड्ड्यात केली त्या खड्ड्यात सून करू राहील. करायचं कशा करता, परमार्थ का करायचा समजला पाहिजे का नाही? बघा आजचा दिवस माझ्या प्रभूनं जे अवतीर्ण घेतलं ना त्याच्यामध्ये हा उत्सव येतो. बघा आज विश्वाला मार्गदर्शन करणारा, विश्वाला ब्रह्माची प्राप्ती करून देणारा आजचा दिवस आहे. भगवान गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये सांगतात माताना मार्गशीर्ष हो. मार्गशीर्ष महिन्याला पवित्रता का दिली असेल तर आजच्या दिवशी भगवंताना जीवाचा उद्धार करता जे ज्ञान सांगितलंय ते भगवद्गीतेच्या रूपाने सांगितलं. आज भगवद्गीतेची जयंती आहे. आज मोक्षदा एकादशी आहे. बघा पर्वणी कशी असते पण करणाऱ्यालाच माहित नाही. आमची एकादश फराळातच गुंतली, किचन रूम मध्ये गुंतून पडले उपास. आज एकादशी ना कालच यादी असते 2 किलो शेंगदाणे, 2 किलो साबुदाणा, 2 किलो बटाटे, 2 किलो रताळे. बदल कशा? चेंज ऑफ फूड. खाण्यात बदल केला, वागण्यात कुठं बदल आहे? आणि ते ज्ञान सांगण्याकरता आजचा दिवस आहे. श्रीमद भगवद्गीता जयंती आज आहे. देवाची जयंती साजरी होऊ शकते, संतांची पुण्यतिथी होते आणि तुमच्या आमच्या वर्ष श्राद्ध होतं. बघा बरं का, सामान्य जीव संसार करता 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 मरून जातो म्हणून त्याचं जावं तेरव करावं लागतं. संत जगाच्या कल्याणाकरता जीव झिजवतात म्हणून संतांच्या पुण्यतिथ्या होतात. बघा आणि भगवान परमात्मा धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे जव जव होय धर्म इहारी. प्रमाणात जाऊ नका. एका तासामध्ये कमी बॉल मध्ये जादा रन काढायची मला. तुम्ही प्रमाण घेत बसताना आप्पा गुड थायले मेन मग कॅश नव्हे काय आले बिचारे घरदार सोडून यायला घरी 160 चॅनल नाही का? किती का चॅनल वर बॉ आहे ना, चॅनल बदलला का बॉ भेटतोय. मग इथं काय आले आजचा बॉ डिजिटल आहे, जी टॉकीज फेमस नाहीये म्हणून पाहायला आले ते विठाला विठाला. भगवान परमात्मा अर्जुनाला झालेली दुर्बलता काढण्याकरता 700 श्लोकांचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याला श्रीमद भगवद्गीता म्हणतात. जी गायला जाते तिला गीता म्हणतात, जी उद्धार करते तिला गीता म्हणतात. आणि ती गीता माणसाला कळायला पाहिजे. घरात कसली पाहिजे? घरात गीता येते नसून म्हणून, पण ती गीता नाही सांगितली. जर तुला सुद्धा उद्धार करायचा असेल, तुम्ही आम्ही सुद्धा ज्या भ्रमात ज्या मोहामध्ये अडकलेलो आहोत मायबाप, त्या मोहातून त्या भ्रमातून तुम्हाला आम्हाला सुद्धा बाजूला व्हायचं आहे. ज्यावेळेस अर्जुनानं बघितलंय माझ्या समोर चुलते काके मामा गुरु आजोबा सगळे उभा होते का नाही? मग साऱ्या आपल्या विरोधात आपणच उभं राहतो. बाकीचे कोणी उभं राहायला तयार नाही, घरातलेच उभं राहते. काय करता? जमिनीच्या तुकड्या करता. किती मरतेत माणसं. काही तर नादाडाला गेले तरी निकाल नाही लागले द्यायचे. तुमच्या संभाजीनगर मध्ये आज भांडणं करता करता 2-4 एकर खपून टाकले द्याय ना, पण द्यायचे काही निकाल लागले पण जमिनीचे काही निकाल नाही लागले. आणि एवढा मोठा ग्रंथ तेवढ्या करता झाला, एवढं मोठं महाभारत तेवढ्या करता झालं. कशा करता? दुर्योधनानं सांगितलंय, अरे विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा गोपाल कृष्ण सांगतोय दुर्योधना, अरे ओस पडली तरी 5 गावं देते यायला. राहू द्या आपल्याला फक्त सवाचा दाखला हातामध्ये आता चालू द्या. काय तुम्हाला ऐकून येऊ राहिलं ना, बस बाकी माऊली विठाला सांगितलं, अरे बस पडलेली गावं तरी त्यांना 5 दे. पण नाही सांगितले एवढं जात इतकी बेकार असते माणसाची. सगळं मलाच लागत नाही त्याला. काही कवडी बाजून येणार नाही, फुटकी कवडी सुद्धा बाजून येऊ शकत नाही माणूस. हे कळत असताना सुद्धा माणसं भ्रमात आहे. कोटीनं आपल्या
भारताचे प्रथम नागरिक म्हणायला हरकत नाही. रतनची काटा होते का नाही, पेटून जरी दिला असतं त्याला त्याच्या संपत्ती तरी 6 महिने इजली नसती संपत्ती. इतकी संपत्ती असताना पहाटी गवळी गेली नाही, पहाटी गवळी गेली नाही, पहाटी संपदा एवढी किती होती त्याला? हो, शुद्ध कांचनाची बर का, डागाडुगाची नाही, शुद्ध कांचनाची शब्दकोटी घरे होती त्याला. तांबे पितळे कशाची सोडूनच द्या, एवढी संपदा त्याच्या असताना केली नाही. अर्जुनाला दुर्योधनाला सांगितलंय भगवंतानं, अर्जुना दुर्योधना, अरे भ्रमातून बाहेर ये, तू ज्या राज्याकरता मरमर करतोय ना ते राज्य सुद्धा तुझ्या सोबत येणार नाही. तू म्हणशील बाई का पोर हे इथं राहिलं ना, तू मेल्यावर तुझ्या शिरावर फोडतील खात. तू म्हणशील घरदार हे इथंच राहिलं सार, तू मेल्यावर तुझं घर हे आहे ना. तुम्हाला कायलाच भूमी का? तुम्हाला कोणती भूमी आहे? कोणती का असणार स्मशानभूमी जी असेल ती आपल्या घरची नाही. तिकडं न्यावं लागलं ना, गण बांधून थोडं कोणतीला लागला लागलं काय काडी पण तिकडं नाही लावू शकत. आणि मग काय साठी एवढी मरमर आहे? त्या दुर्योधनाला भ्रमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला माहिती का, पण दुर्योधनाला इतका मोह झालेला होता, इतका भ्रम झालेला होता, त्यानं सांगितलं सुईच्या टोका इतकं राज्य तुम्हाला देऊ शकत नाही. शेवटी युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर त्या प्रसंगामध्ये त्यावेळेस दोन्ही सैन्य एका ठिकाणी 7 अंश योनी सैन्य पांडवांचं होतं आणि 11 अंश योनी सैन्य कौरवांचं होतं. समोरासमोर आल्यानंतर अर्जुन लढायच्या निमित्तानं रणभूमीमध्ये येतो आणि बघितला त्याचे वीर स्त्री बाहू स्फुरत असताना सुद्धा अर्जुनाला ज्यावेळेस समोरचे सगळे बघितले त्यावेळेस त्याचे शीतंतिम गात्राने पूर्ण गात्र शिथिल झाले. त्यानं सांगितलं यांना कसं मारू? ज्या द्रोणाचार्यांनी मला शिकवलेलं आहे त्या गुरुला कसं मारू? ज्या भीष्माचार्यांच्या मांडीवर मी खेळलो त्या भीष्माचार्यांना कसं मारू? चुलते काके सगळे युद्ध आहे, त्याच्या डोक्यामध्ये धर्म घुसला. धर्म भक्तीचं वातावरण त्याच्या अंतःकरणामध्ये तयार झालं. कशाला लढायला? वातावरण काय करत यांना कसं मारू? एवढा भ्रम काढायचा फक्त. तुम्हाला आम्हाला सुद्धा हा 700 श्लोकाचा ग्रंथ काय सांगितला? तुम्हाला आम्हाला सुद्धा भ्रम झाला, मी कोण याची ओळख आपण विसरलो. आणि ती ओळख करून देणारा भगवद्गीता ग्रंथ आहे. माझी ओळख मला आहे का? नाही. इथं बसलेल्या किती जणांना आपली ओळख आहे मला बरोबर करावं. कशाला म्हणतात आपण कोण आहे माहिती आहे का? नाही. तुमचं नाव काय? माऊली मनोहर. आता बघा बरं का, दृष्टांत देतोय, जरा विचार करा बरं का. एकच तासात सांगायचंय तुम्हाला सारं विकास चाललाय विषय. मनोहर आहे. मनोहर कुठे मला दाखवा बरं. हाताला हात लावला तर हात आहे, पायाला हात लावला तर पाय, डोक्याला हात लावला तर डोकं आहे. मनोहर कुठे? मनोहरची ओळख आहे का? जाऊ द्या. ज्या दिवशी आई तुम्हाला लेकरं व्हायचे ना, ज्या दिवशी लेकरं तुमच्या उदरातून बाहेर आले त्या दिवशी लेकराला काही नाव होतं का? तुम्हाला आम्हाला काही नाव होतं का ठेवलेलं? भाऊ मनोहर नाव तुम्हाला ठेवलेलं होतं का? नाही ना. उपदल्या बाळकाची नाव नाही तयापती,
बस हा तुम्ही जातीवंत ऐकणारे आहात. हो देहाला ठेवलं कशाकरता ओळखायच्या दृष्टिकोनातून. तुमच्या टीव्ही सेंटर मध्ये 20 सेक्टर मध्ये 100 आज नंबर. तुम्हाला काय माहिती, तुम्हाला तुमची कॉलनी माहिती फक्त. मग नेमकं आता मी निघलो लास्ट स्टेशन मला तुमच्या इथं कीर्तनाला यायचं. मी म्हटलं ते मनोहर महाराजांनी कीर्तन गेले मला त्याचं घर सांगा. मनोहर महाराजांचं कीर्तन आम्ही त्या तिकडं कोणतं चौकी माऊली आम्ही तिकडं विचारित होतो मनोहर महाराज पुढे मनोहर महाराज पुढे. मग ते म्हणे तुम्ही काही पुण्याहून येले का, तुमच्या काय डोक्यावर परिणाम होईल का, तुम्हाला कोणता मनोहर लागत होतो सांगा. बरोबर आहे का नाही. ओळखाच्या दृष्टीने केलेली फूल म्हणजे मनोहर. मग मी मनोहर नसून मी माझं स्वरूप विसरून गेलो. भ्रांती झाली मला. मी मनोहर नावाची, मी 3.5 हाताचा आहे, मी काळा गोरा आहे, मी चपटा नकटा आहे. ही काय झाली भ्रांती झाली. ही भ्रांती कोण काढली. ही भ्रांती अर्जुनाला झाली. अर्जुन सांगतो देवा यांना मी मारू शकत नाही. यांना मारल्यानंतर पाप मला लागल. याच्या आधी त्याला मारलेच नाही लोक. अर्जुनानं मारले नाही. याच्या आधी कितीतरी चांगले चांगले वीर मातीत घातले त्यांना, तेव्हा पाप पुढे गेलो होता. आता बरं त्याला पाप आणि पुण्य कळायला लागलं इथं आल्यावर. भगवंत सांगतात अर्जुना लढायच्या निमित्ताला इथं आलास आणि आता मला तू बायल्यासारख्या गोष्टी सांगतो. शुद्र अर्जुना हृदयाची निर्मलता काढून टाक आणि लढायला सांग. तू मारलं तरी हे मेलेले आणि नाही मारले तरी मी यांना मारणार. तू कोण मारणार. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. ऐकत नाही काय कथामध्ये. अरे तुम्हाला मला जन्माला घालणारा भगवान परमात्मा आहे आणि या सृष्टीमधून घेऊन जाणारा सुद्धा भगवान परमात्मा आहे. त्याची ओळख करून देण्याकरता आजचा दिवस गीता कोणत्या जातीची नाही, गीता कोणत्या धर्माची नाही, गीता कोणत्या पंथाची नाही. नाही 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 नाही. जो माणूस म्हणून या सृष्टीमध्ये जन्माला आला त्याच्याकरता गीता आहे. पण तो कोणत्याही धर्मात जन्माला येईल, कोणत्याही प्रांतात जन्माला येईल, कोणत्याही भाषेत जन्माला येईल. माणूसच जन्मतो. त्याच्या नागपुड्यात चालताना घरात शेंडे लोकांच्या शेंडीतून चालतात. आपले श्वास नाकानात चालतात आणि अमेरिकेच्या कानातून चालतात काय नाही ना. बरोबर आहे का नाही. अरे किती सुंदर प्रभूने आपल्याला बनवलेलं याची किंमत तुम्हाला आम्हाला काय. आणि त्या प्रभूची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. बस बाकी काय नाही करायचं. एवढ्या करता या भगवद्गीतेची निर्मिती आहे. त्याच्यामध्ये ज्ञान सांगितलं, कर्म सांगितलं, ज्ञान कर्म संन्यास सांगितलं, ज्ञान विज्ञान सांगितलं, सगळं सांगितलं. उद्धाराचा मार्ग अर्जुनाला भगवान परमात्म्याला सांगितला. मग अर्जुनाला काय सांगितलं हो. गीतेमध्ये 18 अध्याय 700 श्लोक आहेत आणि 700 श्लोकामध्ये ऐका बरं का, 700 श्लोकामध्ये उद्धाराचं ज्ञान त्या भगवंताला सांगितलंय. अर्जुनाची जी दुर्बलता करून टाकली बघा ना. अर्जुना देवणी समाधी सवेची घातला त्याचा भ्रम काढला. मी देह नावाचा भ्रम कशाला जाईल जाण्याकरता भ्रांती पासून हिरंगले गुरु वाक्याला मन ठुकले आत्मस्वरूपी घातले हरविया. बघा भगवान गोपालकृष्ण सांगतात मी सुद्धा या परंपरेत आहे बरं का. ज्या महात्म्याला तुम्ही इथं मंदिर बांधता ना त्या अवधूत दत्तात्रयाच्या परंपरेतला मी फुकट नाही बोलत. मी माझा काही खानदानी धंदा नाही केलं. नोकरीवाला माणूस आहे मी. नाही 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 माझ्या पिढ्यात तुम्ही महाराज नाही. नाही 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 नाही. पण मला अशा महात्म्याची कृपा झाली, सद्गुरूंची कृपा झाली आणि त्या सद्गुरूंना मला माझी ओळख करून दिली म्हणून मी तुम्हाला तुमची ओळख करून द्यायला दिली. इकडं सांगणाऱ्याला त्याचाच पत्ता नाही मी कोण. आणि तो सांगतो देव देव करा, देव देव करा, देव देव करा. काय देव देव करतो गाजर काय ते देव देव. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत देव देव चालला. देव माहिती काही
काय म्हणते देव? कशाला म्हणतात देव? देवाचं माहीत नाही देव देव चाललाय. आता तुमच्या क्षेत्र MIDC मध्ये विचार करा बरं का, एक फाटक कंपनी असते की नाही, त्या कंपनीमध्ये एक ऍड दिलेली असते, लोकमत, सकाळ या पुण्यनगरीला पाहिजे अशी दिलेली असते. आणि त्याचं ते पद असतं, त्याचं शिक्षण असतं, मग त्याला किती पगार दिला जाईल, काय काय फॅसिलिटी दिल्या जाईल, सगळं असतं. सगळं लिहून दिल्यानंतर खाली एक वळ असते त्याच्यामध्ये, त्याला म्हणतात टीप. पेपर वाचायचा का नाही? त्याला खाली टीप असते. टीप काय असते? टीप घरी द्यावाला येईल. काय टीप असते? तू ज्या पदाकरता इथं येतोय त्या पदाचा तुला किमान 1 वर्षाचा तरी काय पाहिजे? अनुभव पाहिजे. मग मला सांगा, डोकं दुखलं तुमचा अनुभव आहे, पोट दुखायला लागलं अनुभव आहे, लग्न झालं, लेकरं झाले, सगळ्या गोष्टीचा अनुभव. देवाचा काय अनुभव? अनुभव नाही पोटी पोटी, अनुभव नाही जर डोकं दुखायला लागलं तर झेडूबाम पायाला लावा लागतो का? जिथं आजार आहे तिथं लावा लागतो. मग आपला आजार कुठे? कशाला लागतं 4 वेद 4 शास्त्र 18 पुराण आम्हाला? कशाला देवाला अवताराला यावं लागतं या सृष्टीमध्ये? कशाला संताला या ठिकाणी अवतार कार्य घ्यावं लागतं? आदानी दुनिया बदल जिथे बाप को रोटी न देवे मरे बाप बनाए, मुठभर चावल से तुम्हारा फेंके फिर कौवा बाप बनाए. आता तुम्ही मावले आहे का नाही? सोमवारी माझ्या जाते का नाही? पाठी उठून जाते 4 जाते का नाही? नवी साडी घालून जाते, सगळं पार ताट भेल राहते. कोणाला पूजा चालल्या? महादेव. त्याच्यावर काय राहतो? डोक्यावर राहतो का नाही? राहतो. त्याला पाणी घालायचं का नाही? त्याला हळदी कुंकू व्हायचं का नाही? आणि ते जर ओरिजिनल असलं, पत्थर का एक नाग बनाया उसकी पूजा करियो, जिंदा नाग घर में निकला, आलानी दुनिया बजल बिना कैसे चलियो, आलानी दुनिया बजल बिना कैसे चलियो. माझी ओळख मला नाही केली, देव करायला निघालो. आणि ती ओळख करण्याकरता बघा बरं का, ती ओळख करण्याकरता भगवान गोपाल कृष्ण सुद्धा जगद्गुरु होते का नाही? जगद्गुरु गोपाल कृष्ण आहे. कृष्ण म्हणजे जगद्गुरु. मग जर गोपाल कृष्ण जगद्गुरु आहे, मग त्याने गुरु काय केली? बरोबर आहे ना? कृष्णाने गुरु करेल की नाही? तुम्ही एवढे गरज करून झाले डोक्यावरून चाललं का? मला खाली बी बघता येतं बरं का. पण खरं सांगायला लागलं का तुमचे व्ह्यूज उडाल्या. तुम्हाला सासू सुनायचे का ऐकायची सवय आहे, विनोद ऐकायची सवय आहे, चिटकुले ऐकायची सवय आहे, आणि ती आमच्या नशिबात नाही. इतकी जिंदगी तुमची आमची फुकट नाही. नाही 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 नाही, माणसाचा जन्म म्हणजे जनावरांचा जन्म नाही. अतिशय उत्तम नरदेह आपल्याला लाभलेला आहे मायबाप. आणि या देहामध्ये प्रभूची प्राप्ती करण्याकरता देवाला दिले
आहे. दिली हात पाय भगवंतन आपल्याला दिले या देहामध्ये. कशाला दिले? दणकून खायला, दणकून झोपायला नाही ना. एकादशी, आज एकादशी नाही. एकादशी म्हणजे काय? येता जाता तर एकादशी कर नाही ना. त्याला अर्थ उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. कुणाच्या जवळ राहतात? कमी करायचं भगवंताच्या जवळ राहणं याचं नाव उपवास. आता देव करायला तर देवाच्या जवळ राहत आहे आणि देवाचं माहिती नाही कोणा जवळ राहते तुम्ही. या दत्त प्रभूच्या जवळ जरी तुम्ही मिठी मारून बसले तरी तुम्हाला दत्त कळू शकत. सभा या अभ्यंतरी तू एक दत्त आराध्याची गती करेना. काय सांगू राहिले ना बाबा? सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त. अरे आतही दत्त आहे, बाहेरही दत्त आहे. कधी कळत? दत्त दत्त नाथबाबा सांगतात माझ्या जीवनामध्ये दत्ताची परंपरा आली. या दत्ताला परंपरा आहे बरं का. जसं कृष्णाला गुरु केले सांदीपनी, रामाला गुरु केले वशिष्ठ, दत्ताला गुरु केले अत्रित आहे. अत्रि ऋषीला स्वतःच्या वडिलाला गुरु केलं का? कशा करता? स्वतःची ओळख होण्याकरता. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हारे चतुर्लोकी जारे चतुर्लोकी जारे किथून परंपरा आहे? किथून परंपरा आहे? हे आदिष्ठान आहे आमचं. सगळ्या विश्वाचं माझंच नाही आणि संप्रदायाचंच नाही. चारही संप्रदायाचं अधिष्ठान अवधूत नाही. आम्ही सांगणारे काही झालं. जरी आदिनाथ उमा बीज प्रकटले असलं हरिपाठामध्ये, पण मच्छिंद्रनाथाला उपदेश अवधूत दत्तात्रयाचा आहे. भेटा आम्हाला, ग्रंथ आहे त्याचे. काय सांगितलंय अत्रि ऋषीला दत्तात्रयाला? मा नाव घे का तो नाव घे? वशिष्ठानं रामाला काय सांगितलं असं? तो नाव घे, राम 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 राम. सांदीपनी ऋषीनं काय सांगितलं असं कृष्णाला? कृष्ण कृष्ण बघ नाही ना मायबा. ती ओळख करण्याकरता, ती ओळख करण्याकरता गवरी अर्जुना हा बोधून भेटी म्हणा तवरी या साधना लागेल. तुझ्या जीवनामध्ये दुनिया किती पुण्य कर्म करतो ना, उपासना करणे, तुळशीला पाणी घालणे, आलेल्या अतिथीचा आदर सत्कार करणे, घरातल्या देवाची देवपूजा करणे, ग्रंथ वाचणे, हा काय सत्कर्म आहे. सत्कर्म याला उद्धार नाही होत. उद्धार होण्याकरताची जी गोष्ट आहे ना, ही जी गुह्यतम शास्त्र आहे आणि ते परंपरेनं घ्यावं लागतं. आणि ज्यावेळेस परंपरेनं बघा एवढ्या सगळ्या विश्वामध्ये ज्यावेळेस महाभारताचं युद्ध झालं त्या ठिकाणी अनुग्रह केला गोपाळ कृष्णानं अर्जुनाला. क्या बात आहे. अनुग्रह केल्यानंतर ज्यावेळेस भगवंतानं 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप प्रकट केलं ना, अर्जुनाचे डोळे दिपून जायला लागले आणि अर्जुन सांगायला लागला देवा अरे हे मला तू दिसू शकत नाही, तू बरा होता पहिला तसा तू. देवाच्या लक्षात आला आपला राम. अर्जुन ती गोष्ट पाहू शकत नाही म्हणून अर्जुनाला काय केलं? भगवान परंपरेतून आलेली जी गोष्ट आहे ती गोष्ट कृपादृष्टी केली अर्जुनावर. कृपादृष्टी केल्यानंतर शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती,
आणि आत्मप्रचिती एकत्र आल्यानंतर आपल्या देहाचा विसर पडायला सुरुवात होईल. आपली ओळख आहे, आपण देह नाही. देहामध्ये मी सकाराम तुकाराम गंमत संपत नाही. नाही नाही नाही, माझ्यामध्ये बघा तुम्ही, बघा बरं का, जरा बारीक लक्ष द्या. या देहाला 3.5 हाताचा बनवलेला आहे प्रभू. किती हातात आहे? ज्याच्या त्याच्या हाताने मोजायचा, दुसऱ्याच्या हाताने मोजायचा, आपल्या आपल्या हाताने मोजायचा. 3.5 हाताचा जे आहे ज्याला मोजला तर 3.5च का? याच्याकरता 7.5 कीर्तन चाला करावं लागत. तेव्हा सांगता येतं. आता या कथा शेंडा मोडायचा बकरी सारखा निघून जायचं. आम्हाला काय घेणं गाव गेले हनुमान साहेब. 3.5 हाताचा देह का बनवला? आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, और राम ने तुझे क्या दिया? वही दिया ना. उसको अल्लाह ने दिया, तुझे राम ने दिया, दत्त ने दिया, कृष्ण ने दिया. जो लगेगा वो लगेगा. बरोबर आहे का नाही? आउट म्हणजे 3.5. या आपल्या भारत विश्वामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे. स्वतःची ओळख करून घेण्याकरता 3.5 हाताची आऊट मात्र द्यावा लागते सद्गुरूला. त्याच्याशिवाय ओळख होऊ शकत नाही. नाही नाही नाही, आमच्या घरात कोण सारं 4 पडे 6 पडे 18 के मुपाट, एक आत्मा ज्ञान की खबर नहीं, जैसे बडबडी भाट. पाठ करून ती गोष्ट वाट माहीत होत नाही, पाठ करून चालत नाही मायबाप, जीवनाची वाट माहीत बाबा असं वाटत असेल तर सद्गुरूला शरण जावं आणि तरी करू म्हणून चरणाची लागावी, अगर्वता करावी. हो, जर आपली ओळख करायची असेल जाऊ दे. आणखी एक प्रश्न. समजा मी मास्तर, बरोबर, माझी मिसेस पण मास्तर आहे, दोघं ती मास्तर आहे, मी मास्तर. माझ्या वर्गामध्ये 35 मुलं आहे, तिच्या वर्गामध्ये 35 मुलं आहे. ती दुसऱ्या शाळेवर आहे, मी दुसऱ्या शाळेवर आहे. आम्ही रोज 35 मुलाला शिकवतो का नाही? शिकवतो का नाही? मग आमची पोरं दुसऱ्या शाळेत जाऊन घातली. तुम्हाला लक्षात आलं का? बरोबर आहे ना? त्यांच्या पोरं पाळणा घरात राहते, हे दोघं ड्युटीला जाते, ते कोण सांभाळी? त्यांना दुसऱ्या शाळेत का घालावं लागतं? त्याला घरी शिकता येत नाही का? ते रोज 35 मुलाला शिकवलं का नाही? मग घरी का शिकू शकत नाही? गुरुविना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरुविना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. नाही, तसं आहे. मला माझी ओळख जर करायची असेल तर मला शरण जावं लागेल. बघा, जसे अवधूत दत्तात्रय स्वतःच्या वडिलांना म्हणजे अत्रे ऋषींना शरण गेले, माझे नाथ बाबा जनार्दन स्वामींना शरण गेले. जो निर्गुण निराभास चित्रोद्भव सकल ब्रह्माचं आणि नारायण भक्ती त्यास, तो सर्वांचा गुरु. आहे ना परंपरेचा अभंग. दत्तात्रय परंपरा, सहस्र अर्जुन यद दुसरा, नारायण शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. काय सांगितलंय त्याला? गणपळे उघडायचे धटाक धटाक धटाक. काय सांगितलं? जे सांगितलंय ती गोष्ट सद्गुरूच्या मुठीमध्ये. देव कळावा वाटतं तुम्हाला? बघा, दुधामध्ये तूप आहे का नाही? 101% आहे. मग त्याच्याकरता सत्यनारायण घालावं लागतं नाही? म्हणजे आपल्याला कळतं बा मला काय म्हणायचं. त्याला काय करावं लागत आहे? 16 सोमवार करावं लागत, ढवळ्या साडीनं पाणी घालावं लागत आहे.
इरजण हा इरजण त्याला तापावं लागत आहे. तापल्यानंतर त्याला थंड झाल्यानंतर विरजण आणावं लागतंय ना. विरजण घरातलं नाही चालत. नाही 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 घरातलं नाही चालत. शेजारनीच आणावं लागतंय. लिंबू पुळून तर लगेच चालत नाही ना. सुद्धा नाही विरजणच लाग. आई बरोबर आहे ना. म्हणजे मी बरोबर भुकू राहिलो. बघा माझ्याकडे गुरुनं मला बाई नेलं कांद. विरजण सांगू राहिलो बरं तुम्हाला. विरजण सांगू राहिलो माझ्याकडे गुरुनं मला बाई नेलं कांद. ज्ञानाचा वाग लाविला विठ्ठलात. काय करतात एवढ्या करता महादेवाला पार्वतीला एकांतात न्यावं लागलं. हो ही गोष्ट लोकांना सांगता येत नाही. म्हणून बघा जसं दुधामध्ये विरजण घातलं दुधात परिणाम होतो का नाही होत. मग आता आमच्यात काय काय औषध पित्या का मराला काय करत्या. देहामध्ये सुद्धा संसाराला तापवते देवा करिता या सेवा कुटुंबाची. किती संसारामध्ये तापे किती टेन्शन आहे. एकच पाहावं लागतं का. एक खोडीचं आहे घरात याला एक भाजी तर त्याला एक भाजी. बरोबर आहे ना. तुम्हाला चांगला अनुभव आहे त्याला. मला तिकडे नाही बोलायचं पण मी सांगतोय. मग एवढ्या सगळ्यामध्ये नको वाटतं ना जीवन. घरी तिकडं वाचता ताण घरी यायचा ताण वरायचा ताण सारायचा ताण त्याच्या ट्रॉफीमध्ये अडवतो त्याचा. मग साऱ्या ताण टेन्शन पाहिजे अटॅक येतं निघून जात. बरोबर आहे. बघा जसं विचार करा बरं का. मला काय सांगायचं थोडं बारीक लक्षात द्या. देहामध्ये बदल व्हावा का वाटतं का नाही. व्हायला पाहिजे का नाही. देहात बदल व्हायला पहिलं जन्माला आलं तसं जायचं. जन्माला आला का नाही. जन्माला आला काही रोग होता माणसाला. किती चांगलं होतं. गोरं गोपणं चिकणं चोपडं सगळं चांगलं होतं. मरताना सारे दोन्ही लिव्हर खालून गेलं. फार गोळकं करून टाकलंय तोंडाचं. कानाचे राजीनामा पहिला देऊन टाकला त्यांना. मग आता विचार करा देवाला तर एवढा सुंदर नर द्या तुम्हाला आम्हाला दिला. मग आम्ही सुंदर देवाला देतो का नाही. देण्याकरताची क्रिया तुम्हाला सांगू राहिलो. सुंदर द्यावा असं वाटत असते तर जीवनामध्ये सद्गुरू यावा लागतो. आणि सद्गुरू जीवनात आला रे आला तो विरजण घालतो. बघा विरजण घातल्यानंतर जसं दुधाचं दही बनतंय. दही बनवून तूप होतं का. काय करावं लागतं त्याला. घुसळावं लागत. ते 6-7 करून मग का घुसळणारीला घामाला पाहिजे तेव्हा त्याच्यात बदल होतो. तसा बदल होत नाही 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 होऊ शकत नाही. ज्यावेळेस केला मंथोनी नवनीता तैसे गे आनंदा पाया विरजण घालणारे पडून गेले या जगामध्ये कलियुगामध्ये. खरं ज्ञान सांगायला लागलं ना जगाला लागत नाही. नाही नाही मी इतका खालीवर बोललो असतो पण तुम्ही सगळे सुशिक्षित मंडळी आहे. शहरातली मंडळी आहे. आमच्याकडूनच येईल तुम्ही ग्रामीण भागात. तुम्ही काय इथं थोडी जन्माला येईल. पण विचार करा बरं का. माणसाच्या जन्माला आपण आलेलो आहोत. शेवटचा जन्म आहे बरं का. तू किती देव कर किती देव कर चुकाली या शेवटची पाळी एका मनुष्याला
कुणाचे 5 गेले, कुणाचे 25 गेले, कुणाचे 45 गेले, काहीचे 75 गेले, काहीच्या काड्या गुल झाल्या. काहीला उशा पायाला अगरबत्ती लावायची पाळी गेली बरं का आता. काही घर घर करून राहिले, काही आयुष्यामध्ये धक्के देऊन राहिले. पण आता आपल्याला आपली सोडवण करायची. आपुली आपण करा सोडवण. हो संसार आता घर भोगला ना, आता काय भोगायचा राहिला. पण कधीतरी उपरती जीवाला निर्माण झाली पाहिजे. कधीतरी जीवाला वाटलं पाहिजे अरे लेकरं जन्माला घालणं, त्यांना लहानाचं मोठं करणं, त्यांचा विवाह करणं आणि त्यांच्या 2 पिढ्याचं करून ठेवणं म्हणजे संसार नाही. पशुपक्ष्यानं प्राण्यांना काही कमवून नाही ठेवलंय तरी ते जगू राहिले. माणसालाच काय आग लागली मला कळत नाही. अरे कधी विचार करतो का मी मरुस तर दुसऱ्याचा विचार. नाताचं कसं होईल, पंथाचं कसं होईल. आता तुला 2 मिनिटात शिट्टी वाजायची ना, काय नाताचं महा कसं होईल याचा कोणी विचार करतं काय. रात्र दिवस मला एक दिवस या सृष्टीतून जायचंय, पण ज्या रीतीनं आलो ना त्या रीतीनं मला जायचंय. ज्ञानोबा दृष्टांत देतात. जसं दुधामध्ये निर्जन घातल्यानंतर दुधात बदल होतो की दही बनतं, तसं देहामध्ये नाम टाकलं रे टाकलं. बघा बरं का, या देहामध्ये नाम टाकलं रे टाकलं सद्गुरुनाथाने, त्यामुळे देहामध्ये बदल होतो, पण त्याला मंथन करावं लागत. वायाची गिरती उपवास का धुमाचे गात अधोमुखे. मायबा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा आहे, परमार्थ हातापायानं टंगड्यानं करायचा विषय नसतो. परमार्थ ज्या रीतीनं करायला पाहिजे त्या रीतीनं जीव करत नाही, त्याच्यामुळं तोंड वाचून जायची पाळी येते. 99% महाराज लोक सुद्धा आमच्यासारखे रात्रदिवस कीर्तन करणारी डोळे काढून चालले. काहून काही कहून रात्रंदिवस कीर्तन केले का 3-3 चेअर खावा त्या दिवसात तुला. महाराजा टायमाला कोण हातपाय फोडू राहिला. आई 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 बाबो आता कसं राहिला नावा काऊन आलडतो वळडतो. जे करायचं ते जीव करत नाही आणि नको जे करायचा धंदा जास्त करतोय. तुका म्हणे सोपे सांगणारे मरून गेले, सोपं अवघड सांगून राहिले. महादेवाला पाणी नेलं तर रोग जात्या. याच्या आधी महादेव नव्हताच का, मग याच्या आधी रोग नव्हतेच का, होते ना. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. बाबळीचे झाडं लावले, आंबे माझ्या बापान ठेवले का. बाबळीचे झाडं लावायचे आणि आंब्याची अपेक्षा करायची होईल का. केले कर्म झाले त्याची कर्म केलं ना, नको ते खाल्लंय, नको ते पिलंय, नको त्याला ताण दिला, रोज तिथं वाचतंय. गतराय काय वाचित आद्वेष सर्व भूतान मैत्र. सांगू का तुला आद्वेष काय म्हणतात. तुला तुझ्या ओळख नाही, तू आद्वेष सगळ्याचा तिरस्कार केले राहत तुम्ही. सगळ्यात ब्रह्म आहे ना, सगळ्यात देवच आहे का नाही, बुद्ध आहे बाकीच्या सगळ्यात देव द्वैत का. द्वैताची झाडाची गुरुविना ज्ञान तया करायचे कीर्तन घडेल नामे. बघा चला आपलं जायचं राहून गेला, अजून तुपालोक जायचंय. 9:30 वाजले, 15 मिनिटात शिट्टी वाजायची. अवघडच खेळा बाबा, अजून अभंगावर नाही. अहो असंच खेळ बघा झालं माझ्या दही झालं.
दही झाल्यानंतर त्याला मंथन केलं. मंथन केल्यानंतर रीतीनं मंथन केल्याबरोबर ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये बदल होतो. असार खाली राहतं, सारवर येतं का नाही? लोणी वर येतं का नाही? आणि ताक खाली राहत नाही. ताक म्हणजे आता सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून या पाणी सर्व करते वारंवार. बघा सद्गुरुनाथानं या देहामध्ये विरजन घातलं. कशी वळी गाती गुरुना, कशी वळी गाती गुरुना, मला वेदाचा घेतलंय भरोना, मला वेदाचा घेतलंय भरोना, मला वेदाचा घेतलंय भरोना, मला वेदाचा घेतलंय देहावर बदल होतो. बघा त्या गोष्टीचा छंद लागायला पाहिजे. दादोबा सांगा छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा, किती केले सोमवार माझा देव नाही मिळणार, किती केल्या एकादशी देह राहिला उपवासी, एका जनार्दनी देह चालला एकला, संगीत गुरु काय झालंय तुम्ही ऐकलं व्हॉट्सअपला सोशल मीडियावर आलेला आहे. एका गाईच्या पाठीमागं वाघ लागला आणि वाघ झाल्यानंतर ती गाय पळता 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 सगळीकडचे तिचे रस्ते बंद झाले. तो वाघ पाठीमाग आहे, गाय पुढं पळते. पळता 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 ती एका पाण्यात शिरली. सरोवर होतं, त्या पाण्यामध्ये शिरल्यानंतर ती गाय पुढं पळते, वाघ मागं पळतोय. एवढ्यामध्ये ती त्या चिखलामध्ये फसली. पुढं जाऊन दलदलीमध्ये फसली. की तिच्या पाठीमागं वाघ येत होता आणि वाघही फसला. वाघात आणि गाईचं 5 ते 7 फुटाचं अंतर आहे. दोघालाही हलता येईना, दोघालाही हलता येईना. गाय मागं फिरून पाहते, वाघोबा तुला काही मालक आहे का रे कोणी? ती यमरडदात म्हणतो मीच तर जंगलाचा राजा आहे, मला काय गरज आहे कोणाची, मला काही केलं नाही कोणाशी. लई यमरडदात माणसाची मोडेल पण वाकणार. तुले काय कोणाचं काही जाईल, आमचं काही राहणार. मग ती गाय वाघाला विचारते, अरे तुझा मालक आहे का कोणी? मीच मालक की, मला कोणी मालक नाही. अरे वेड्या, जरी तू राजा असला ना तरी तुला मालक असायला पाहिजे रे. मला मालक आहे आणि माझा मालक मी संध्याकाळी घरी गेले नाही ना, माझा मालक शोधत शोधत मला घेऊन येईल आणि मला या चिखलातून काढून घेऊन जाईल. पण संध्याकाळ होते, तिचा मालक येतो शोधत 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 येतो. 10-12 लोक येतात. त्या सदाचार त्या गायीला बाहेर काढतात. वाघ तसाच मरून जातो. कोणीतरी मालक असला पाहिजे जीवनाचा. कोणीतरी सद्गुरु जीवनामध्ये असला पाहिजे. माता पिता बंधू वहिनी कोणी न बघती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे येतो सुखाची मंडळी, एकदा
हातापाया टाकण्याचे नाही आहेत तिथं. सद्गुरू हातापाया टाकण्याचे नाही आहेत तिथं. हा जे विरजन घातलं ना त्या विरजनातले असलेले जे सद्गुरू आहे ते तिथं येत असतात. बघा लोणीवर आलं, लोणीवर आलं, वर आल्यानंतर त्या लोण्याला तापावं लागतं. तापलं रे तापलं, त्याच्यात आंबटपणा राहतो थोडा. त्या लोण्यामध्ये आंबटपणा असतो आणि तो काढायचा तापावा लागतो. अहंकार धरी सोहंपण तैची प्रकटे चैतन्य गण मन भय उन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म गोविंद 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 छंद लागला पाहिजे. आम्हाला नको त्याचा छंद लागतोय. छंद लागला ना जीवाला, हो मनच राम. जाऊ दे मागच्या जन्मात ती इच्छा पूर्ण राहिली, ऐकू द्या त्याला. भाग्य आहे. बैस 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 भाऊ बैस आला, बैस चांगली माडी भरून बैस. कारण त्या जन्मात करेल नाही ना, त्याला त्याचा पश्चाताप झाला म्हणून त्याला वाटतंय निदान जाऊ द्या. माणसाला नाही समजून घेतलं मी तरी त्या लोण्याला गरम केलं, त्याचं पदार्थ तयार झाला, त्याचं नाव तूप. बरोबर. आता ते तूप आमच्या ग्रामीण भागातल्या एखाद्या महिलेला घेऊन आले तुमच्या शेतीमध्ये विकायला. तूप गावरान तूप घेऊन आले. कॉलनी तुझी फिरायला लागली. माझ्यासारखं एक बावळट राहत ना, काम नाही धंदा नाही काही नाही राहत रिकमतेकडे. ते पाहत येतो बाहेर, काय का नो बाहेर. ती बाई बिचारी माऊली सांगते गावरान तुम्ही खरंच आहे का भेसळ करेल. तूच भेसळ आहे, तुला गावरान कुठून कळाल दाखव. त्यांना ते राहू द्या, बसू द्या माऊली, त्याला बसू द्या. काही करत नाही. अरे या दत्तात्रयाजवळ 4 आहे, आपल्याजवळ एकच आलं. राहू द्या. जर सगळ्याला ते म्हणजे आवडून घे यायच्या डोक्यावरून चाललंय. पण मग असं आहे, लोक खोटं बोल पण रेटून बोलायचं, मी खरं बोलत तर रेटून बोलतो. पटलं तर पटलं, नाही पटलं तर इतगाव तितगाव फिरणाऱ्याला 40 गाव. काय माऊली काही आपल्याला कमी आहे का पुढं? रात्रंदिवस कार्यक्रम आहे आपल्याला. हो काय चाललं भोग जर सगळ्यांनी असंच झालंय कीर्तनाचं आमचं. आम्हाला तुम्हाला ज्ञानी करायचं पडलं, आम्ही तशीच कोल्डे पाशा आणि आम्ही तुम्हाला ज्ञानी करायला निघलो. चूक झालं, चूक निकाला त्यांना सांगितलं टाका इकडं आणा. त्या माऊलीन बिचाऱ्यानं ते डबा खोलला, झाकण काढलं, दाखलं याला. काय म्हणन ती काय बापानं कधी तू पाहिलं होतं का? तू पास गावरान तू पास राहायचं काय नाही ना. असं बोट लावावं लागतं, त्याला स्पर्श होईल का नाही होईल असं, आणि त्याला असं जोडावं लागतंय हातावर. बरोबर आहे ना. आणि मग त्याचा काय घ्यावा लागतो, मग तूप पुढे. कसं येड लागलं जगाला रे देव.
गीता 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 तिथला शब्द आहे. कितीदा आहे? त्रिवारनं सांगितलंय. एक गोष्ट जर ठणकावून सांगायची असेल आणि सत्य पवित्र निर्मळ असेल तर तिला त्रिवार शब्द बोलावा लागतो. बघा, गीता 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 म्हणता जे वाचे वाचे जरी म्हटलं तरी त्या नराला गीता याचा अर्थ गीता नाही. गीता पाठी माई गीता पाठी उलटी पाठी 18व्या अध्याय पहिल्या अध्याय लोक पाठी उलटे 700 श्लोक पाठी. पण मराठीच्या टायमाला 8वा अध्याय येईल का? सांगेल लोकांना मराठी टायमाला 8वा अध्याय घ्यावा, येईन का मला? मराठीच्या टायमाला मला येईन का ते? एक तरी श्लोक म्हणता येईल का? का? कारण तेव्हा वाचा बोले बोबड, तेव्हा देह परिपूर्ण. आपण म्हणतो ना आता पाय खाली पडले, आता थंड पडलो, आता खाली थंडी पडली, म्हणजे इथपर्यंत त्याचं काय झालं? त्याचा मर्म झाला, गेलंय, माती झाली त्याची. आता खाली काही त्याला चिमटा घ्यायचा तरी कळत नाही त्याला, बरोबर आहे ना? मग आता इथपर्यंत गेलंय ते, पुढं जसं 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 चाललं ते तसं तसं त्याचे कानाची चापे वाकडे होते, म्हणजे इथपर्यंत गेलं ते. आता फक्त राहतं झालं तोंड. ते तोंड मी काय साठी राहते? नामस्मरण येत नाही त्या तोंडात, नाही आयुष्यभर नाही आलं ना. आता काही आयुष्यभरच नाही केलं ते येईल का? नाही येऊ शकत ना. वडिले वळण इंद्रिया सकाळा. मग अंतकाळाला त्याच्या वाचा सुद्धा बंद पडलेली असते, कानाला ऐकू येत नाही, डोळे फाटण्याची क्रिया चालू असते, डोळ्यांना दिसत पण नाही. लोक म्हणजे गारगोट्या झाल्या आता, दिसत नाही त्याला, फक्त एकच क्रिया चालू असते त्याची. काय? शाबास, वा, खरंच श्वास चालू असतो. मग परमार्थ कशाला करायचा? हाता पायाला केलेला परमार्थ गार पडला, तोंडाना केलेला परमार्थ बंद पडला, बरोबर? मग आता नाकाचा श्वासच चालू आहे का नाही? मग श्वासाला परमार्थ कोणा सांगा? राहता घर उघडून थंडा झाला तो आम्ही बोललो का लय करावं लागत आहे लोकांना. रास्ता बाबा कुठून आणला तर का शेजूळ महाराज काही सांगत होत ते. काय सांगू राहिलो? खरं सांगू राहिलो. गीता 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 वाचे जे म्हणती. वाचा म्हणजे ही वाचा नाही, नाही 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 नाही, ही वैखरी आहे, तिच्यामध्ये मध्यम आहे, तिच्यामध्ये पश्चिमी आहे आणि त्याच्यामध्ये परा आहे. या चारही वाण्याचा लोप होतो आणि ती जी अनिर्वाच्य वाणीचं भजन आहे ते सद्गुरू देतात. बघा सगळं पडलं का नाही गार? मग आता एकच गोष्ट चालू आहे, श्वास. आपण शिपा देतो का नाही? दुधाच्या गावरान कोणीच्या दुधाचा मग तर कोणी चहा पिऊ मिळलं. मराच्या टायमाला गिर द्यायचं दूध, सगळं बुचकं राहतं बाजूला. हे देतंय, बाई तू दे, बाई तू दे, बाबा तू दे, सगळे दे. ते गिळं तर खाली जातं का? खाली यंत्रणा तर बंद राहते का नाही? राहते का नाही? आया हो मध्ये बंद राहतं का नाही? ते गिळीचं कधी जे गिळायला पाहिजे ते गिळलं नाही त्याला. आता एका शाला गिळीन ते. बघा ते दूध जसं 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 वर जाते, वर गेल्यानंतर शेवटची सुनबाई येते. बाई तो लय जीव आता ये, आणि तिला कधी म्हाताऱ्याला ढोकून पाहिलं नाही राहत, पण तो लय जीव आता. ती बी उठत बसत घर पुसत येते, मोठा चमच्यावर येते, नारड्यात बोलती तिथे पहिलं गरगड 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 करता येते. आणि त्या नळड्यामध्ये ज्यावेळेस दूध टाकलं ते श्वास नलिकेत जातं आणि श्वास नलिकेत गेलं बसलेले लोक म्हणजे बाया तो शिम घेतील मग तो या शिपीना मेलं. आजू घंटाभर राहिला असतं ते. अजून
ते ओळखण्याची रीत सद्गुरू देत असतात. म्हणून जीवनामध्ये सद्गुरू करावा लागतो. हो, आता आम्हाला गुरु व्हायचे आहो, महाराज व्हायचे आहो. लोक पाय पडून पैसे दिले आमच्या, या बाबा आमच्या घरी, आमच्या घराला तुमचे पाय लावा. त्याच्या घरी जाऊन पहा काय वाशिले, तुमचे पाय आमच्या घराला लावा. तुमचा भ्रम येतो, एक आज्ञा आहे तुमच्या डोक्यामध्ये का महाराजाचे पाय लागले म्हणजे तुमचं घर नाही, पण चांगले लागले पाहिजे. नको त्याचे लागले ना, हाय ते पत्र एकाची पाळी येईल तुम्हाला. चांगल्याच्या नादी लागला, आयशियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. या अवधूत दत्तात्रयाला सुद्धा अत्रि ऋषीने ज्यावेळेस कृपा केली त्यावेळेस अनसूया मातेला अनुग्रह नव्हता. अनसूया तिच्या जीवनात कशाचीच असल्या नाही, ती अनसूया ज्यावेळेस पूर्ण भारत भ्रमण करून अवधूत दत्तात्रय घरी येतात त्यावेळेस आईला सांगतात, आई विचारते, अवधूता तू काय काय अनुभवलं? ते सांगतो, आई काय सांगू तुला, मी काय नाही बघितलं. काच केली मधुर केली भ्रमणात जाऊ नका, 10 वाजले ना 5 मिनिट सेवा संपायची. सगळं भ्रमण करून आलो मग आई, देव नाही अशी जागा नाही. देव नटला भरून आई मीनतेचा कमल ठाकले परी प्राण्याचे दैव कैसे न देवती माते. देव नाही अशी जागा नाही आई, इतका चिकार भरलेला भगवान परमात्मा आहे. अनसूया माता सांगते, अमृता लय हुशार झाला, काय केलं तुला हे ज्ञान कुठून प्राप्त झालं? त्यांनी सांगितलं, आई तुला नवरा आहे म्हणून कळत नाही. अत्रि ऋषी पती होते ना अनसूयेचे, तुला पती असल्या कारणानं कळत नाही, पण माझे सद्गुरू माझे वडील आहे आणि त्यांनी मला ती गोष्ट दिली. गुरुने कानी तुमकीला देह भाव केला सारा, देह भाव टाकली इंद्रिय विषयी सरली, तो हम भावे प्रकृती प्रकट होय. बघा त्या गोष्टीचा नाद लागतो जीवाला आणि ज्यावेळेस छंद लागला आहे त्याचा देहावर परिणाम होतो, त्याला देहाचा विसर पडतो. देहाचा विसर पडला म्हणजे त्याला पुन्हा जन्माला यायची गरज नाही. तुका पंढरीला गेला पुन्हा जन्मा नाही आला. आम्ही जाऊन येतो ना, मग आमची काऊन पिठं दाखल्या जाते. आम्ही पंढरपूरच्या वाऱ्या करतो का नाही? आता कितीदा केल्या, 100 केल्या. मला एकदम भेटलं होतं घेऊन उडे 100 वाऱ्या केल्या म्हणजे मी आज 100. म्हणलं हे गेले का मलाच बोला पीठ पायाला काय आले असं पाय त्याच्यावर गेल्यावर वाकडे तिकडे झाले. काहून आले वाकडे तिकडे? खरा देव कळाला नाही म्हणून जीवनामध्ये एवढ्या करता गीता तत्व आचरून आम्ही बहुसागर करणार. गीता ज्ञानाचे भांडार. अरे इतकं तत्व गीतेचं मोठं आहे, सगळ्या प्रभूंचं सगळ्या आहे. तत्वमसी महावाक्य ब्रह्मानंद सांग तुका झाला एकी झाला अंग तुका ते नाव ज्यावेळी जीवाला मिळतं रे आम्हाला
3 शिट्ट्या घेते का नाही, त्याला रेते का नाही. आता तुम्ही गेल्या माहेरी, आमच्यावर पाळी आली, 3 शिट्ट्या घ्यायची. आता याला काही गाजर माहित नाही त्याच्यात. तुम्ही तिकडून फोनवर सांगा द्या, राज तुम्ही तिकडं फोनवर सांगा द्या, 1 वाटी तांदूळ घ्यायचं, 2 वाटी पाणी टाकायचं. याच्या फोनच्या नाल्यामध्ये 4 वाट्या झाल्या. हे फोनवर बोलत होतं, ते तिकडून मावलीला सांगितलं 1 वाटी तांदूळ घ्यावा, 2 वाट्या पाणी टाकावं. तेवढा याला दुसऱ्याचा मिस कॉल आला त्याच्या. हे त्या नादामध्ये याला 4 वाट्या टाकल्या. याची खिचडी होईल का? त्याला खीर प्यावा लागेल. बरोबर आहे ना? अरे सैडी खिचडी करायची तर त्याला रीत आहे का नाही? मग भगवंत जर तुम्हाला आम्हाला प्राप्त करायचा असेल, एरवी सर्वांच्या हृदयाची मी अमुका आहे ऐकी जे पुंजीस पुरेगार ती वस्तू गा मी. जर तुम्हाला देव कळायचा असेल तर त्याला रीत असेल का नाही? कोणा सांगायची रीत? मरून गेले सांगणारे, त्याला शायनिंग मारायचं पडलंय. रीत कोणा सांगावा? मराठ्या टायमाला परमार्थ करता आला पाहिजे, ही रीत लागते. सर्वांघटी राम सगळेच म्हणतात, कळतो का राम? मग बाणावाला आहे का? मग हृदयातला देव कळाय करता रीत. सकाळी सकाळी पोहे करते की नाही नाश्त्याला? पोहे करते ना, पोहे 1.5 डबलीचा कांदा असतो की नाही, 10 रुपये किलोचा कांदा चिरताना ना शेंबुडन लाळ एकत्र करतो, तो करतो का नाही? चिरता डोळ्यातलं पाणी रपा येतं का नाही? किती महिन्याला ताबडतोब येतं का नाही? उघड्या वायराला जर हात लागला तर झटका किती महिन्यानं बसवतो? ताबडतोब बसतो का नाही? मग देव करता करता उशा पायाला अगरबत्ती लावायची पाळी आली, देवाचा अनुभव कधी झटका बसायचा? बरोबर आहे ना? मला काय मूळव्याध नाही झाला वळणाला इथं. अरे माझ्या सद्गुरूनं मला तो देव अनुभवाला आणून दिला आणि म्हणून तो तुम्हाला सांगायला मी तो उभा राहिलो. आणि त्याला रीत आहे, ती रीत नावाचं कीर्तन रोज हरिपाठ म्हणणारे शेजूर महाराज रोज अर्धा किलोचे डाळ छटाकावर आणले ते ना म्हणून म्हणणारे ना दडाला गेले आणि टाळा फुटून गेले तरी यायला नाही. कळाला देव कळू शकत नाही. देव कळाय करता संताला शरण जावा लागत आहे. हा, आणि ते संत जीवनात यायला सुद्धा कोट जन्माचं पुण्य लागतं. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बहुत सुकृताची जोडी म्हणून गोधडी आवडली. बहुत सुकृत लागतं, मायबाप पवित्र लागतात. ज्या माईच्या पोटी जन्माला आलो ना ती सुद्धा पवित्र लागते. तेव्हा देव जीवनात येतो, तेव्हा संत जीवनात येतो. विठोबा कुमारी गीता 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 वाचेली म्हणते नाही पुनरावृत्ती तयार नित्यनेम वाचे वदनाक्ष भवशिशुतरे भव नावाचा म्हणजे जन्माला येणं आणि मरण, याला भवरोग म्हटलेलं आहे. आणि भवरोग मरण झाला नाही. हो येत गुरु नाही आले अवतार येरचे पामर. अरे गोपाल कृष्ण सुद्धा या सृष्टीतून गेले, राम गेले, कृष्ण गेले, आपले काय व्हायचे सोनं? आपल्याला बी जायचं एक दिवस. 9वी मर गए, 10वी मर गए जिंदा जोगी, सगळे गेले. इथं कोणी राहायला नाही आला माय बाप. पण त्यांनी त्यांची जागा ओळखून घेतली, त्यांनी त्यांच्या स्वस्वरूपाला पात्र झाले. काहीच नाही, खूप सोपं आहे. देहामध्ये आत्माराम आहे, फक्त त्याची ओळख झाली. बघा देहातल्या आत्माराम
आत्मारामाची ओळख झाली का मी देह नव्हे हे तरी उरला उरे विठ्ठल. देहाची भ्रांती गेली, भ्रांतीपासून रचले गुरुवाक्याला मन धरले आत्मस्वरूपी घातले हरवूया. सद्गुरू काय करतात, मी देह नावाची भ्रांती करतात आणि स्वस्वरूपाला पात्र करतात. आणि ज्यावेळेस जीव स्वस्वरूपाला पात्र होतो आता नाही जाणे सहज कुंडले पूर्ण आत्मारामाची ओळख झाली. खूप सोपी खूप सोपी महिमा. घरदार बायका पोरं नोकरा धंदा जे असेल ते सगळं करून करता येतो बरं परमार्थ. देवा करता सगळं सोडायची गरज नसते. हो तुमच्या आमच्या सारख्याला संसार करता करता येतात भगवंताची प्राप्ती होते. इतका सोपा मार्ग आपल्याला आणि भगवंताने अर्जुनाच्या माध्यमातून या विश्वाकाराचे ज्ञान फुलवून दिलं. भगवंतानं दोघांचाच उद्धार केला, उद्धवाचा आणि अर्जुनाचा. रामाच्या काळात दोघांचाच उद्धार झाला, हनुमंताचा आणि जामवंताचा. बाकीचे दगड वाहत होते. नामानं दगड तर माणसं तारा ठरले ना दगड, नामानं दगड धरले का नाही, मग माणसं बघ करून राहिले. माणसाला रीत कळत नाही, आणि ती रीत संतांजवळ आहे. म्हणून याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. आपल्याही आजचा वेळ होतोय, जास्त नाही सांगायला पाहिजे, डोक्यात मी राहिलं पाहिजे. साररात पाखडून काहीच नाही सापडलं असं बी नको व्हायला पाहिजे. म्हणून प्रयत्न केला पाहिजे. विचार करा, जन्माला आलो पुन्हा जन्म नाही, पुन्हा 84 लाख वेळेला जावं लागतं. खूप सोपा गेले, खूप सोपा गेले. फक्त ज्यांना अनुभवला त्याला जाऊन भेटा. बिमार पडलं तर अनुभवी डॉक्टरकडे जाते का बिगर अनुभवी? नाही तिकडं घेऊन चाला म्हणते, त्याला शिगमाला घेऊन चाला, इकडं नको दुसरीकडं. हो जडगेवारला नाही, तिथं चांगले डॉक्टर आहे. जर मराच्या टायमाला जर बिमार पडला तर चांगल्या दवाखान्यात न्यावा लागत हो. मग जर परमार्थ करायचा असेल तर चांगल्याला शरण जावं लागेल का नाही भाऊ? आता तर लोक म्हणजे आता काय होय का, मग आता जातं पड्यावर करतो का? तवा करता येईल का भाऊ? नाही करता येईल. म्हणून सांगायचं आहे सर्वांनी आपण आपल्या शरीराला पूर्ण वेळा घेऊ. बोलण्याच्या मुखामध्ये काही चुकला नाही माझा. तुम्ही महिषाच्या मर्जीने तुला भक्ती जरी बोलगंगावती स्वीकारावली ज्ञानेश्वर